समाजकारण राजकारणात असूनही अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख समाजामध्ये होती अशी या स्मृतीस भावपूर्ण आपण श्रद्धांजली अर्पण करूया. आपण ते सुरू राहील. त्याचे प्रतीक म्हणून आपण रोपाला पाणी घालून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. हे एक झाड आहे याचे माझे नाते, वाऱ्याची एक झुळूक आम्हा दोघांवरून जाते. डपली डपली सुटून मुळे झाली सैल, रुजते आहे झाड आपल्या रक्ताचे आहे पैल. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईल पानामधून. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला जे हीनाती पतित जगी जे दीन पद दलित दयाचा ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. सदाचे आर्त अति विखल तयाचा ऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थहीन वावे, कुणाना व्यर्थहीन वावे. समस्ता बंधु मानावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार सत्याचे, असे हे सार धर्माचे. परार्था प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे. धन्यवाद. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विचारवंत आणि साहित्यिक माननीय डॉक्टर जी.पी. माळी सर, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि केदारी रेडेकर शिक्षण समूहाच्या अध्यक्षा आणि संचालिका गोकुळ दूध संघ कोल्हापूर माननीय अंजनाताई रेडेकर, या गावचे माजी सरपंच
अनिल चव्हाण आणि आमच्या त्रिवेणी संस्थेचे अध्यक्ष माननीय पी.के. पाटील सर आणि उपस्थित सर्व पुरस्कारार्थी बंधू भगिनी. यंदाचं वर्ष हे आमच्या संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 25 वर्ष सातत्यानं एखादा उपक्रम चालवणं हे तसं सोपं काम नाही, परंतु कामावर निष्ठा असलेली माणसं आम्ही गोळा केली. कारण विनोबाजींनी शिक्षणाची व्याख्या करताना म्हटलेलं आहे, शिक्षक हा सेवापरायण असावा आणि तो ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो ते विद्यार्थी तेही सेवापरायण असायला पाहिजेत. तर अशा प्रकारची माणसं एकत्र आली आणि आम्ही ही संस्था सुरू केली. संस्था जेव्हा सुरू केली तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की उत्तूरसारख्या ठिकाणी हे किती रुजेल, म्हणून सुरुवातीला आम्ही व्याख्यानमाला सुरू केली. ज्ञानेश्वरांच्या नावानं संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमाला अशी व्याख्यानमाला सन 2000 साली सुरू झाली आणि ती 24 वर्ष अखंड चालू आहे. त्यात एकही व्याख्यानाचाही खंड पडला नाही आणि एका वर्षाचाही खंड पडलेला नाही. आणि या 24 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले असंख्य विचारवंत ज्ञानवंत उत्तूरला येऊन गेले. त्याच्यामध्ये कवी होते, लेखक होते, कलावंत होते, नाटकात काम करणारे लोक होते. किती नावं सांगावीत अशी असंख्य माणसं त्या निमित्तानं आम्ही जोडली. या सगळ्याचा परिणाम उत्तूर परिसरामध्ये शिकणारी जी मुलं आहेत या मुलांच्यावर झाला, पालकांच्यावर झाला. मुलामधून लिहिणारे हात निर्माण झाले. अनेक कवी कवयित्री जन्माला आल्या, त्या साहित्य लिहायला लागल्या आणि त्याच्यातून काही लोकांची पुस्तकं आली, प्रसिद्ध झाली. चव्हाणवाडीसारख्या छोट्या गावामध्ये 1000 वस्ती असलेलं गाव, या गावामध्ये राहणारी आणि नंतर मुंबईला संसार करत गेलेली अशी निर्माली शेवाळे नावाची मुलगी, हिनं कथा लिहायला सुरुवात केली, कविता लिहायला सुरुवात केली आणि तिची 4-5 पुस्तकंही प्रसिद्ध झाली. त्यातलं अलीकडचं पुस्तक म्हणजे तिनं लिहिलेलं ललित लेखांचं पुस्तक करंजबाग. या पुस्तकाला आता जवळजवळ राज्यस्तरावरचे 12 पुरस्कार मिळालेले आहेत. नंतर गोव्यामध्ये आमचा एक विद्यार्थी आहे, त्यानं PhD मिळवली, त्याची 3-4 काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. डॉक्टर कांबळे ही काही उदाहरणं त्याकडे मी नावं आपल्याला सांगितली, पण या व्याख्यानमालेचा हा एक दूरगामी झालेला हा एक परिणाम आहे. त्याच्यानंतर आम्ही दुसरं आमचा जो उपक्रम होता तो प्रामुख्याने आम्ही शिक्षण क्षेत्राशी संबंधित तो उपक्रम आपण करायचा असं ठरलं होतं. त्यामुळं मग काही उपक्रम करणारे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना इतर शिक्षकांच्या समोर आणणं, त्याला एखादा पुरस्कार देणं हे गौण आहे, परंतु त्या शिक्षकाची ओळख इतर शिक्षकांना करून देणं आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन इतर शिक्षकांनी काम करणं असा आमचा त्याच्यामध्ये हेतू. आणि म्हणून तो पुरस्कार आम्ही सुरू केला. म्हणून पुरस्कार कोणाच्या तरी नावानं न देता ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम करून ठेवलेलं आहे असे डॉक्टर JP नाईक आणि दुसरे दादा नाईक, हे दोघेही राजाराम कॉलेजमध्ये एकाच वेळेला शिकत होते. JP नाईकांचा पिंड हा स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते पुढे गेले, परंतु दादा नाईकांच्यावर जबाबदारी त्यावेळेला राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर बाळकृष्ण म्हणून होते. अतिशय विद्वान माणूस आहे आणि त्यांचं पंजाबमध्ये आर्य समाज नावाची संस्था स्थापन झाली. त्या आर्य समाजाची शाळा संकेश्वरला काढण्याकरता डॉक्टर बाळकृष्ण आणि दादा नाईकांना सांगितलं आणि मग संकेश्वरला हायस्कूल सुरू झालं. ते नाव रूपाला आलं, पुढे हे झालं. तर ही 2 माणसं विलक्षण बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये तर विलक्षण मोठी शक्ती होती.
हजार पानाची पुस्तकं एका रात्रीमध्ये वाचून संपवणारी ही माणसं होती. म्हणजे संध्याकाळी त्यांना पुस्तक द्यायचं आणि 1000 पानाचं पुस्तक सकाळी वाचल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी त्या पुस्तकावर चर्चा करायची तर 5 नंबर सकट ही माणसं धडाधडा बोलायची. अशी एक ईश्वरी देणगी या लोकांना मिळालेली होती आणि म्हणून त्यांच्या हातून ही प्रचंड कामं झाली. नाईक साहेब एकदा जे गेले स्वातंत्र्य चळवळीनंतर मुंबई, दिल्ली आणि कोठारी कमिशनपर्यंत त्यांचा याचा प्रवास झाला. भारताचे शिक्षण सल्लागार झाले. ते सगळं मी काही लोकांना सांगायला पाहिजे असं नाही, परंतु जे पी नाईकांनी जे काम केलं त्यांच्या गावामध्ये त्यांची स्मृती राहावी म्हणून महाराष्ट्र शासनानं हे स्मारक ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि मग आम्ही पहिली 16-17 वर्ष उत्तूरलाच हा कार्यक्रम करत होतो. पण हे स्मारक जेव्हा झालं तेव्हा आम्हाला असं वाटायला लागलं की नाईक साहेबांचं गाव आणि त्यांचं स्मारक लोकांनी बघावं म्हणून आम्ही आमचा पुरस्कार समारंभ या ठिकाणी करायला लागलो. 4 वर्ष झाली. पण यावर्षी आणखीन एक थोडासा बदल झाला. कार्यक्रम आम्ही इथंच घेतला, पण जो आत न घेतला याचं कारण असं की आपले महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब यांनी अलीकडे 2 महिन्यापूर्वी उत्तूरला योग आणि नॅचरोपॅथी कॉलेज मंजूर केलेलं आहे आणि ते उत्तूरला आता सुरू होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी इमारतीचं बांधकामही सुरू झालेलं आहे. पण तात्पुरती व्यवस्था म्हणून ते या ठिकाणी त्याचं कामकाज 1 वर्षभर चालणार आहे आणि पुढच्या वर्षी ते उत्तूरला कॉलेज पुढे चालेल आणि मग आम्हाला इथं जे पी नाईक साहेबांचं काय त्यांच्या कार्याबद्दलचे कार्यक्रम वगैरे या ठिकाणी घेता येतील. पण आम्ही यंदा चंग बांधला की हा कार्यक्रम या आवारात झाला पाहिजे. त्यांच्या नावाने आम्ही जर हे करतो तर तो कार्यक्रम इथंच व्हायला पाहिजे. म्हणून मग इथल्या लोकांनी आम्हाला मदत केली. नेहमीच करतात. इथली शाळा, त्या शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर या सर्वांच्या सहकार्यानं हा मंडप उभा राहिला आणि या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा असं ठरलं. तर हे सगळं करत असताना अनेकांची पुस्तकं प्रकाशित केली. मी सांगितलं तुम्हाला ते ही पुस्तकं प्रकाशित करण्यामध्ये कोल्हापूरचे रवींद्र जोशी आलेले आहेत. त्यांचे बंधू त्रिभुवननाथ जोशी यांनी आम्हाला या पुस्तक प्रकाशनाकरता अमूल्य अशा प्रकारचं मदत केलेली आहे. या तरुणांची पुस्तकं आग्रह हक्कानं त्यांनी छापली. दुसरी गोष्ट आम्ही वाचन संस्कृती वाढावी म्हणून परिसरामध्ये शिक्षकांना ग्रंथांची माहिती सांगणं आणि त्याच्यात त्यामार्फत मुलांच्यापर्यंत पुस्तकं नेऊन पोचवणं हाही उपक्रम आम्ही हाती घेतला. विज्ञानावरची पुस्तकं, एक होता कारवरसारखं पुस्तक, ते आमच्या इतर घराघरामध्ये गेलेलंच होतं आधी. पण साने गुरुजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं जोशी साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की हे पुस्तक आम्ही अत्यंत अल्प किमतीमध्ये तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो. आम्हालाही खूप आनंद झाला आणि अवघ्या 10 रुपयामध्ये ते पुस्तक त्यांनी आम्हाला दिलं आणि त्याचा जवळजवळ 2.25 लाख प्रती आम्ही या भागामध्ये. हे प्रयोग करत असताना आम्ही सातत्यानं समाजाशी जोडण्याचा प्रयत्न आमचा होता. म्हणून आम्ही पुढच्या काळामध्ये आनंदवनाशी जोडले गेलो, हेमलकथाशी जोडले गेलो, बैरागडचे नीता कोले आणि रवींद्र कोले यांच्याशी आम्ही जोडले गेलो आणि त्यांच्या कामाकडे पाहत आम्हालाही त्यांच्या हातात काहीतरी करावं असं वाटलं आणि म्हणून त्याचेही उपक्रम आम्ही केले. प्रकाश आमच्याकडे 2-3 वेळा येऊनही गेले आणि आनंदवनासाठी आम्ही तिथल्या आदिवासी लोकांच्या करता सातत्यानं 20 वर्ष आम्ही काम करत होतो. कोरोना काळात ते काम बंद झालं. आम्हाला विकास आमटेंचा फोन आला की आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही काही आता पाठवू नका. तर या 20 वर्षामध्ये अक्षरशः लाखो चांगले कपडे आम्ही आनंदवनला पाठवले होते. तर या कपड्याच्या बाबतीत सुद्धा 1-2 गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. म्हणजे प्रभाव कसा पडतो. आम्ही आवाहन केलं होतं आपल्या घरात असलेले, तुम्हाला नको असलेले पण चांगले असे कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून आम्हाला द्या. काही भगिनीने, मला आश्चर्य वाटलं, काही एका भगिनीने तर मला सांगितलं की सर तुम्ही आमच्या घरी एकदा या. आम्ही गेलो. मला
तर त्यांनी आपलं कपाट उघडून दाखवलं. त्या म्हणाल्या की यातली एकही साडी मी त्याला हात सुद्धा लावलेला नाही आहे. अशा साड्या माझ्याकडे आहेत, 100-150 साड्या होत्या, हे सगळ्या तुम्हाला आहेत. मद्रासमध्ये एक आमचे मित्र कुलकर्णी नावाचे, तो हे मी काम करतो म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी 400 शाली पाठवल्या आदिवासी मुलांना उदार पढाई हवा, त्यांना मदत व्हावी म्हणून 400 शाली त्यांनी पार्सल तिथून ते पाठवलं. त्या अशा प्रकारानं समाजाशी जोडत त्यातून चांगला मनुष्य तयार व्हावा अशा प्रकारची इच्छा मनात धरून आम्ही हा वाटचाल आम्ही केली. आणि आज 24 वर्ष पूर्ण होऊन आज आम्ही 25व्या वर्षामध्ये पदार्पण करतो. या 25 वर्षातल्या सगळ्या आमच्या कामाचा लेखाजोखा म्हणून आम्ही एक पुस्तिकाही तयार केलेली आहे. ही आपल्याला मिळेल, त्या सर्व सविस्तर आपल्याला वाचायला मिळेलच. मग पुरस्कार करायचा तर काय द्यायचं शिक्षकांना, तर प्रामुख्यानं ग्रंथभेट द्यायची असं आमचं सुरुवातीपासूनच ठरलेलं होतं. आणि म्हणून चांगलं पुस्तक जे शिक्षकाला सहजासहजी उपलब्ध झालेलं नाही असं पुस्तक उपलब्ध करायचं आणि ते त्यांना समारंभामध्ये द्यायचं, सन्मानपत्र द्यायचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी जे आहे ते आहेतच, पण चांगलं पुस्तक शिक्षक आपल्या हातात पडलं पाहिजे. तो जर चांगलं वाचायला लागला तर आपला विद्यार्थी चांगलं वाचेल अशी त्याची इच्छा निर्माण होईल, असा एक प्रयत्न आहे आमचा. त्याच्यामध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगायला पाहिजे असं नाही, पण एकच जाता सांगतो की इतकं करत असताना आम्हाला काही गोष्टींचं खरोखर वाईट वाटतं. एक शिक्षक मला असा भेटला आणि त्याला मी म्हटलं की वा यावर्षी आम्ही विज्ञानाच्या वर्षी काही 5 पुस्तकं आम्ही काढलेली आहेत, मोठ्या लेखकांनी लिहिलेली आहेत आणि ती अगदी अल्प किमतीमध्ये आम्ही द्यायला लागलो. आधी शिक्षकांनी घ्यावं आणि नंतर हे मुलांना सांगा. त्या शिक्षकांनी मला जे उत्तर दिलं ते अतिशय वेदनादायक आहे. तो म्हणाला म्हणाला की सर आमच्या घरी कोणीच वाचतच नाही म्हणाले. मग मला थोडासा मनात राग आला, पण मी काय त्याला व्यक्त केला नाही. मी त्याला एवढंच म्हटलं वाचत नाही ना, राहू दे, मी हे दिलेलं तुला 5 पुस्तकाचं जे बंडल आहे ते तू घेऊन जा घरी, बघू काय होते ते, आणि 4-5 महिन्यानंतर जर तुझं मोठं परिवर्तन झालं तर ते मला त्याचे पैसे दे, नसेल तर राहू. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1.5 वर्षानंतर मला एकदा वाटेत तो गाठ पडला. आणि वाटेत गाठ पडल्यानंतर मी त्याला म्हटलं काय झालं बाबा, काय वाचलास का पुस्तक, कधी उघडून तरी बघितलास का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या ग्रहस्थानं मी दिलेलं जे बंडल होतं ते उघडून सुद्धा बघितलेलं होतं. नाही म्हणाला सर माफ करा, मला खरं मी काही वाचलेलं नाही म्हणाल, आणि आमच्या घरी कोण वाचतच नाही. त्यावेळेला मात्र माझा राग अतिशय अनावर झाला. मी त्याला सांगितलं, मी म्हटलं आत्ता इथं उभं राहतो, तो ते पुस्तकाचं बंडल आणल्याशिवाय मी या एस.टी. स्टँडवरून घरी जाणार नाही. आणि मी त्या उत्तूरच्या स्टँडवर उभा होतो. मला त्यानं तासावरानं ते निर्लज्जासारखं पुस्तक तसंच्या तसं आणून, म्हणजे समाजामध्ये अशी माणसं आहेत, पण अशी माणसं आहेत म्हणून काम थांबवून चालणार नाही, ते काम पुष्कळ चालूच राहणार आहे. आणि याच्या उलट आणखीन गोष्टी तुम्हाला, आज 88 वर्षाच्या एका ग्रहस्थाचा 2 दिवसापूर्वी फोन आले. ते शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झाले, आज त्यांचं वय 88 आहे. ते आपल्या गावामध्ये एक लायब्ररीत गेले होते आणि त्यांना तिथं असे शिक्षक, असे उपक्रम, हे आमचं पुस्तक एक त्यांना बघायला मिळालं. ते घेऊन आले घरी, घेऊन आले आणि काही गरज नव्हती पण ते घेऊन आले. बघूया म्हटले काय. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 90 शिक्षकांनी आपण काय काय करतो ते लिहिलेलं. ते वाचले आणि त्याच्यावरच्या फोन नंबरने मला त्यांनी फोन केला. अर्धा तास माझ्याशी बोलत होते. मी म्हणाले सर मी तर 88 वर्षाचा आहे, पण मला म्हणजे वाचनाची आवड आहे आणि हे शिक्षकाचं पुस्तक आहे म्हणून मी वाचलं म्हणाले. मला अतिशय आनंद झाला. मी निदान 10 शिक्षकांना तरी हे पुस्तक मी देणार आहे म्हणून त्यांनी मला पत्ता वगैरे जोशींचा विचारून घेतला, फोन नंबरले, आणि म्हणले मी त्यांच्याकडनं मागवून घेतो. त्या जगामध्ये अशी सुद्धा माणसं आहेत. त्या हे सगळं धरून आपल्याला पुढं जायचं आहे. समाज एकदम बदलायची ताकद एका दुसऱ्या माणसामध्ये नसते आणि आम्ही असं कधी मानलेलं नाही की आम्ही समाज बदलतो म्हणून. तो बदलायचा असेल तेव्हा बदलेल, परंतु त्या बदलणाऱ्या समाजामध्ये एक तरी खिडकी कुठेतरी पडेल आणि तो पुढं जाईल, एवढ्या माफक अपेक्षेनं गेली 25 वर्ष आमचे काय. मगाशी आपण आणखीन सांगायची गोष्ट मुद्दाम राहिली की आमचे 24 वर्ष गेली. 24 वर्ष आमच्या कार्यक्रमाची सुरुवात आपटे साहेबांच्या उपस्थितीशिवाय कधीही झालेली नाही. रवींद्र आपटे साहेब हे आमच्या
नुसते आधारस्तंभच नव्हते, तर अनेक अर्थाने सर्वे सर्वा होते. म्हणजे त्यांचं ज्ञान, त्यांची बुद्धिमत्ता आणि एखाद्या चांगल्या कामाला उचलून कसं धरावं या सगळ्या गोष्टींमध्ये आपले साहेबांनी अतिशय मोलाचं असं काम केलं. आमच्या संस्थेवर तर त्यांचा लोभ होताच होता, परंतु आमच्यासारख्या जे आणखी कोणी काम करणारे आहेत जिल्ह्यामध्ये याही लोकांना त्यांनी मदत केली. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या परिसरातले कमी अंतरावरची अशी वक्ते आम्ही बोलवत होतो. त्यांनी मला एक दिवशी बोलावून सांगितलं की आम्हाला आमच्या उत्तरच्या लोकांनी पुणे, मुंबई, नागपूर इकडची विद्वान माणसे बघायची कधी, त्यांचे व्याख्यान कधी ऐकायचं. तर म्हटलं ही आमच्याला खर्चाच्या दृष्टीने जरा अवघड आहे. त्यांनी आम्हाला सांगून टाकलं की तुम्ही माणसं बोलवा, खर्च काय येतो ते मला कळवा, पण अशी माणसं उत्तूरमध्ये आली पाहिजे. आणि नंतर मग आम्ही अनेक चांगले वक्ते उत्तूरला आणले, त्यांची व्याख्यानं झाली. हा भाग नंतरचा. परंतु अगदी बारीक सारीक गोष्टीमध्ये आमच्या संस्थेच्या कार्यावर त्यांचं लक्ष असायचं आणि हे चाललेलं काम त्यांना इतकं आवडायचं की ते अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख करत असत. आणि ही संस्था तुम्ही बघून या संस्थेनं जे काम करायला सुरुवात केलेली आहे ते तुम्ही जरा करा, अशा प्रकारे ते इतरांनाही सांगत असत. असा एक आमच्यावर मनापासून लोभ करणारा हा माणूस आमच्या अगदी अंतरंगामध्ये असलेला. पण गेल्या वर्षी ते होते. गेल्या वर्षी सभागृहामध्ये कार्यक्रम झाला आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली झाला. पण आम्हाला त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते फार वेळ त्यांना बसवून ठेवावं असं आम्हाला वाटेल, म्हणून त्यांना विनंती केली की तुम्हाला जितकं शक्य असेल तेवढं बसा. आणि मग एक अर्धा तास बसले आणि गेले. परंतु शेवटचा कार्यक्रम होता. अशाच प्रकारचं प्रेम करणारे आपल्या रेडेकर फाउंडेशनच्या रेडेकर मामी या ठिकाणी आहेत. यांनी आम्हाला पहिल्यापासून अगदी आमच्या संस्थेच्या सगळ्या कामामध्ये त्याने आवर्जून प्रेमानं असलेली चौकशी तर केलीच, परंतु चौकशी बरोबरच जे आपल्याला करावंसारखं वाटतं तेही त्यांनी करत राहिलेले आहेत. याचाही आम्हाला अभिमान आहे. नंतर उत्तूरचे काही उद्योजक आहेत ते म्हणाले आमचं नाव घेऊन सांगू नका, पण तुम्हाला काय लागतं तेवढं आम्हाला सांगा. असं एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला चित्र वेगळं आहे. पण हे सगळं आज मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगत नाही, फक्त समाजामध्ये काम करताना काय होतं, माणसाचे हाल कसे होतात हे फक्त आपल्याला सांगितलं. तर आमची चार लहान मुलं गल्लीमध्ये खेळणारी हे आमच्या पहिल्या व्याख्यानाचे श्रोते होते, लक्षात घ्या. त्याच्यावरून आम्ही 1,500 माणसं संध्याकाळच्या वेळेला त्या चौकामध्ये बसून व्याख्यान ऐकतात. इथंपर्यंतची मजल मारली ती केवळ आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आणि आपल्या सहकार्यामुळे झालेलं आहे. तर ही 25वं वर्ष आम्ही असंच मोठ्या प्रमाणावर साजरं करायचं ठरवतो आहे. आता त्यातला हा पहिला कार्यक्रम की गुणगौरव कसा मारा, यात सुद्धा आमचं एक दृष्टी आहे. आम्ही शिक्षकांच्याकडून अर्ज मागून घेत नाही. जे शिक्षक निवडले त्यांची माहिती आम्ही हस्ते परहस्ते मिळवली आणि डायरेक्ट त्या माणसाला आम्ही सांगितले की तुझी निवड आम्ही केलेली आहे. त्यालासुद्धा क्षणभर आश्चर्य वाटलं की अरे माझी कशाला निवड केली. की म्हटलं तुझ्याजवळ जे गुण आहेत ते तुला माहीत नसतील, पण आम्हाला माहीत आहे म्हणून निवड केलेली आहे. पण अशा पद्धतीची निवड आम्ही आजपर्यंत करत आलो आणि आमची ती निवड बहुतेक चुकलेली नाही. आता दुसरी गोष्ट मी सांगेन आपल्याला की माझ्या आधीच्या पिढीचे म्हणजे आज 82 वर्ष ओलांडून गेलेले जे लोक आहेत यांनी स्वतःचं शिक्षण तर अत्यंत हालापेष्टीत काढून ते शिक्षक म्हणून लागले आणि तिथंसुद्धा त्यांनी अगदी प्राणपणानं काम केलेलं आहे. ही सगळी आमची खरं म्हणजे आदर्श शिक्षक मंडळी आहे. म्हणून अशा लोकांचा या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही जीवन गौरव पुरस्कार घेऊन त्याचा गौरव या ठिकाणी आम्ही करणार आहोत. सामाजिक काम आपलं काम करत असताना सामाजिक भान ठेवून काम करणारे जे कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्यांना आम्ही बाबांच्या नावाने सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देतो. तसा यावर्षी आम्ही श्रीमती उर्मिला कदम यांना आम्ही तो पुरस्कार द्यायचा ठरवलेला आहे. त्यानंतर आणखीन एक वेगळेपण आम्ही यावर्षीच्या पुरस्कारामध्ये आहे की सीमा भागामध्ये मराठी जिवंत ठेवणं ही आता कठीण गोष्ट होऊन बसलेली आहे.
कन्नड मराठी सीमा भागामध्ये मुलांची गळचिपी व्हायला लागलेली आहे. अशा वेळेला मातृभाषेचं रक्षण करणं आणि ज्याला मातृभाषेतून शिकायचं आहे त्याला संधी मिळवून देणं, यासाठी गेली 19 वर्ष संकेश्वरसारख्या सीमा भागामध्ये काम करणारे पती पत्नी गिरीश कुलकर्णी आणि अरुणा कुलकर्णी हे काम करत आहेत. कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही, काहीही नाही. ज्यांना ते आपलं काम वाटतं अशा लोकांनी दिलेल्या मदतीवर ती शाळा 19 वर्ष चालू आहे. मी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना एवढं सांगेन की तुम्ही कोल्हापूरला सृजन आनंद म्हणून लीलाताईंची शाळा आहे, तुम्हाला नाव लौकिक माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. हां, तर तुम्ही संकेश्वरला या विद्यानिकेतनला जर गेला तर तुम्हाला सृजन आनंद बघितल्याचा आनंद नक्की येईल. अशी ती शाळा आहे. ते धडपडत आहे. गिरीश कुलकर्णी हे स्वतः इंजिनियर आहेत, तर त्या इंजिनिअरची नोकरी सोडून ते या शाळेत त्यांनी लक्ष घातलेलं आहे. नंतर अरुणा कुलकर्णी ह्या डोंबिवलीच्या एका मोठ्या महाविद्यालयामध्ये MSc फिजिक्स न्यूक्लिअर हा त्यांचा विषय आणि मोठ्या पगाराची नोकरी असताना त्यांनी ती नोकरी सोडली आणि त्याही संकेश्वरला गेल्या. ते असं एक वेगळं समाजाचं काहीतरी देणं आपण लागतो आणि आपण ते काम केलं पाहिजे. ती आमची जबाबदारी आहे. अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे गिरीश कुलकर्णीचे वडीलही संकेश्वरला शाळेमध्ये नामांकित शिक्षक, माझे गुरुच ते नामांकित शिक्षक म्हणून त्याने काम केलं. पण या सीमा भागामध्ये अडकल्यामुळं त्या संकेश्वरातल्या मराठी हायस्कूलमधल्या मराठी मुलांची गळचिपी व्हायला. एकेकाळी असे नामांकित अलौकिक कीर्ती मिळवलेले शिक्षक त्या शाळेमध्ये होते. वासू देशपांडे होते, भास्कर कुलकर्णी होते, यशवंतराव घोरपडे नावाचे शिक्षक होते. अशी अनेक मंडळी होती त्या शाळेमध्ये, आमचे सगळे गुरुजन. आणि यांनी ते मराठीचा दबदबा वाढवून ठेवलेला होता. पण काळाचा परिणाम, सीमा भागाचा हा सगळा कष्टमय प्रवास यामुळे संख्या हळूहळू कमी होत आली. ते व्रत गिरीश कुलकर्णी आणि अरुणा कुलकर्णीने ते टळवून ठेवायचं ठरवले. म्हणून त्यांनी एकदा आम्ही दादा नाईक पुरस्कार त्यांना द्यायचे ठरवले. त्यानंतर या इथं हरवलं गेला. हे कर्नाटक बाँड्रीमधलं अगदी शेवटचं गाव आहे. या गावामध्ये मराठीची अवस्था कठीणच, पण त्या ठिकाणी एक भगिनी आमच्या उषा मोहिते नेटानं तिथल्या मुलांना मराठी संस्कृती हे शिकवायचं काम अनेक वर्ष करत आहेत. आणि म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी आम्ही निवड केलेली आहे. आणि बाकी झिपेने पुरस्कारासाठी आम्ही आमच्या भागातले अनेक लोकांना आम्ही या ठिकाणी निवडलेलं आहे. की आम्ही ते सांगायला पाहिजे सगळे. हे थोडंसं वेगळं पण म्हणून मी आपल्याला सांगितलं की अशी माणसं काम करत असतात, ते आम्ही शोधत असतो. फारसं काय आम्ही वेगळं करतो असं नाही. कल्याणला एक गणेश विद्यामंदिर नावाचं हायस्कूल आहे. मी मुद्दाम आपल्याला सांगेन, तिथे कधी कधी आपल्याला मुंबईला वगैरे गेला तर मुद्दाम कल्याणला जाऊन ते गणेश विद्यालय आपण बघून या. अहो, इतकं सुंदर हायस्कूल आहे. तिथली मुलं, तिथली शिस्त, हे म्हणजे आपण कल्पनातील असा आदर्श असू शकतो हे आपण आजच्या काळामध्ये आपण मान्यच करणार नाही अशी ती शाळा. तर ती शाळा बघितली पाहिजे. नंतर नाशिकला शाळा आहे. नाशिकला विद्यानिकेतनसारखं असं नाव काहीतरी आहे. पण त्या शाळेचे शिक्षक सगळे असे डिव्होशननं काम करत आहेत. पगारासाठी काम करत नाही, कारण त्याला अनुदानच मिळत नाही. मग अनुदान मिळत नाही म्हटल्यानंतर जे काही तुटपुंज मिळतं त्याच्यामध्ये सगळ्यांनी वाचून घेऊन शाळा चालली. अशी त्या ठिकाणी शाळा आहे. तर असंही शिक्षण क्रमातले जे काही घडामोडी आहेत या घडामोडी आपण पाहायला पाहिजे. डोळसपणानं शिक्षणातल्या या सगळ्या प्रभावाकडे पाहून आपण कुठं आहोत हे आपण ठरवायला पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की मी शहाणा, मला काहीतरी फार वेगळं येतं हे तुम्ही समजून चालायचं, हे दुसऱ्यांना समजलं पाहिजे. दुसऱ्याच्या डोळ्यात तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि तर ते तुमच्या शिक्षकीपणाचं किंवा कुठल्याही कामाच्या बाबतीत की दुसऱ्यांनी मूल्यमापन करणं, दुसऱ्यांनी त्याची वाहवा करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर अशी ही सगळी धडपड करणारी माझ्या आधीच्या पिढीची माणसं आहेत की मलाही गुरुजनांच्या साई आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की त्यांचा सत्कार इथं होणं गरजेचं आहे. त्यांनी ते जीवन गौरव पुरस्कार दिले. आमचे एक विद्यार्थी पण निवृत्त व्हायच्या झालेल्या दिवशी नर्मदा परिक्रमेला उठला आणि गेला. आता नर्मदा परिक्रमेला पायी जाणं 3200 किलोमीटरचा प्रवास आहे.
सोपं नाही. पण त्यांनी ठरवलं की मी नर्मदा परिक्रमेला जाणार. मग तिथला निसर्ग, तिथल्या इतर गोष्टी आणि काय त्यांना त्यांचं जी उपासना आहे त्यातला आध्यात्मिक अनुभव वगैरे सगळं घ्यायचं असं ठरवून तो रिटायर झालेला दुसऱ्या दिवशी म्हणजे नर्मदा परिक्रमेला 120 दिवसामध्ये 3200 किलोमीटरचा प्रवास करून हा ग्रस्त परत आला. हे काहीतरी आपल्याला अंतर्यामी असं वाटतं की हे मी बघितलं पाहिजे. याला कारण काय झालं असेल की एक त्याच्या आधी आमच्याकडे व्याख्यानमालेमध्ये आम्ही भारतीताई ठाकूर नावाच्या एका बाईंना आम्ही बोलवलं होतं व्याख्यानाला. तर त्यांना त्या 3 वेळेला नर्मदा परिक्रमा करून आल्या आणि त्यांचं व्याख्यान आम्ही उत्तीर्ण ठेवलं होतं. त्या व्याख्यानाला हेही आले होते. ही एक प्रेरणा आहे. आणि नंतर हे जेव्हा गेले तिकडे त्यावेळेला त्या ठिकाणी त्या ह्या बाईंनी भारतीताईंनी त्या ठिकाणी जी शाळा उभी केलेली आहे मध्य प्रदेशच्या बाँड्रीवर अगदी अशा डोंगराळ भागामध्ये, ती शाळा हे आज हिंदुस्थानातलं सर्वात प्रेक्षणीय स्थळ आहे शिक्षकांच्या दृष्टीनं. असं मोठं काम त्या बाईने केलं. नंतर त्यांनी संन्यास घेतला. आधी शासकीय नोकरी होती, प्रचंड पगाराची ती नोकरी सोडली आणि त्या तिथं जाऊन आता काम करत आहेत. आणि परवाच त्यांना जीवनगौरव चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. तो मडगावला कार्यक्रम झाला तो. आणि शहा आले गृहमंत्री. तर त्या बाईंचं कामही तुम्ही पाहिलं पाहिजे. कधीतरी प्रवास केला तर आपण इतर प्रेक्षणीय स्थळं खूप पाहतो, पण यात आनंद आणि यात दृष्टी घेऊन पाहायला शिकणं हे खरं म्हणजे सगळ्यांचंच काम आहे, पण शिक्षकाचं अधिक आहे. तर अशा प्रकारचा आमचा सगळा हा प्रवास चाललेला आहे. आणि आज 25 वर्षापर्यंत आम्ही येऊन थांबलेलो आहोत. यापुढे आता नवीन पिढी यात काय करेल असा आम्हाला विश्वास आहे. बघूया काय काय कोण करतात. तर अशा आजच्या या रौप्य महोत्सवी समारंभाच्या शुभारंभाला आपण सर्वजण अगत्यपूर्वक आलात. आपले स्नेही, आपले नातेवाईक या सर्वांना घेऊन इथं आलात. त्या आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. खरं तर पद्मभूषण डॉक्टर JP नाईक यांच्या नावे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार आपण त्यांच्याच प्रांगणामध्ये येऊन घेतोय. हे खूप मोठं भाग्य आहे आपल्या सगळ्यांसाठी. शिक्षण तज्ज्ञ हे विशेषण ज्यांच्यासाठी अतिशय समर्पक पद्धतीने ठरेल असे स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्त्वाचं नाव म्हणजेच JP नाईक सर आहे. युनेस्कोने जी 100 जागतिक शिक्षण तज्ज्ञांची थिंकर्स ऑन एज्युकेशन मध्ये जी नावं जाहीर केली होती 1997 साली, त्यामध्ये 3 भारतीय होते. त्यात अर्थातच आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर आणि अर्थात आपले शिक्षणतज्ज्ञ JP नाईक. अशा थोर विचारवंतांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार आणि त्यांच्याच प्रांगणामध्ये येऊन घेण्याचं आपलं खूप मोठं भाग्य या सर्व दिग्गजांच्या सहकार्यातून आपल्या सगळ्यांना मिळत आहे. आणि आदरणीय श्रीकांत नाईक सर गेली 25-30 वर्ष अतिशय तळमळीने हे सगळं काम पाहत आहेत. खरं तर त्यांच्याकडे पाहता, त्यांचं वय पाहता आपल्याकडे खरं उत्साह आपल्यामध्ये जागा होतो. इतकं चांगलं काम ते सातत्याने करतायत. हे काम आता 25 वर्षच नाही तर शतकोत्तरापर्यंत जावं अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. आणि सरांनी घालून दिलेली ही जी वाट आहे त्या वाटेनं आपण सगळ्यांनी जाण्याचा मनोभावे आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात. या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व अतिथींचा सत्कार आपण या निमित्ताने करूया. आपल्या त्रिवेणी साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा संस्थे उत्तरचे अध्यक्ष माननीय PK पाटील सर यांच्या शुभ हस्ते. यासोबतच आपल्या समारंभाचे अध्यक्ष माननीय श्रीमती अंजनाताई रेडेकर, आपण सगळेजण मामी म्हणून त्यांना ओळखतो. केदारी रेडेकर शिक्षण समूह गडिंगचे अध्यक्ष आणि गोकुळ दूध संस्था कोल्हापूरच्या संचालिका माननीय श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचा सन्मान शाल, ग्रंथभेट आणि पुष्पगुच्छ आपण करावा. या गावच्या सरपंच रत्नाच्या सावंत यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचं. यानंतर रवींद्रजी जोशी कोल्हापूर, PK पाटील सर यांच्या शुभ हस्ते. यानंतर माननीय श्री राम देशपांडे सर कोल्हापूर यांच्या वतीनेही आपण हा सत्कार स्वीकारावा असं मी विनंती करतोय.
रवींद्र जोशी सरांना, श्री राम देशपांडे सर त्यांच्या वतीने आपण हा सत्कार, अनिल चव्हाण यांचा सन्मान, धन्यवाद. यानंतर भैरवनाथ हायस्कूल बहिरीवाडीचे मुख्याध्यापक माने श्री मुंडे यांचा सन्मान होईल. शाळा आणि ग्रंथभेट देऊन आपण त्यांचाही सन्मान करावा. आपल्या मुलांसाठी दीपस्तंभ होण्याचं काम करणाऱ्या सर्व ओरिजिनल शिक्षकांचा सन्मान या निमित्तानं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण काही 2 पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा इथे करणार आहोत. गडिंगसह पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. नोकरण आणि सावरकर एक विचार अशा या 2 पुस्तकांचं प्रकाशन या निमित्तानं होतं आहे. तसेच आपल्याला सांगायला आनंद होतो आहे, हे नवक्रमाचं असणारं पुस्तक त्याची मूळ किंमत आहे 830 रुपये, पण आज प्रकाशनाच्या निमित्तानं आपल्याला ते 300 रुपयांच्या सवलतीमध्ये मिळणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर आपण पुस्तक घ्यायला हरकत नाही. आपल्या गडिंगज भागातील ख्यातनाम लेखिका म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे अशा पुस्तकाचा प्रकाशन या निमित्ताने विचार मांडण्याचं काम आदरणीय शिखर नाईक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मिळतं आहे. शामराव जोशी परिश्रम विद्यालयामध्ये 38 वर्ष सेवा करून आता वय वर्ष 83 मध्ये आलेले क्रीडा शिक्षक, हिंदी, भूगोल, स्काउट यासोबतच उत्तम निकाल लागावा यासाठी प्रयत्नशील असावे. श्रमदान, वृक्षारोपण आणि साक्षरता मोहीम यामध्ये त्यांनी उत्तम असं कार्य आणि इंग्रजीसाठीची आवड विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण करणारे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक असणारे माननीय श्री M.A. कुलकर्णी. यानंतर पुढील सन्मान आहे श्री गुरुनाथ वामनराव बेर्लेकर. व्याख्यानमालामधून ज्यांनी अनेक भाषणं करून देत त्यांचा परिचय झालेला आहे असे आदरणीय श्री निवृत्ती सकाराम पाटील यांचा सन्मान शाल ग्रंथभेट पुष्पगुच्छ होतो आहे. यानंतर श्री M.D. तेलवेकर, आई श्रीमती शारदाबाई तेलवेकर यांचा तर प्रेरणा मनामध्ये घेऊन बाबूराव काळू तेलवेकर यांनी केलेला आधार या सगळ्या गोष्टी घेत त्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये उत्तम असं काम केलेलं आहे असे तेलवेकर सर. यानंतर श्री वामन गोपाळ कुलकर्णी यांना विनंती करतोय आपण. गेली 25 वर्षे परिश्रम विद्यालय दुर्गेचे निवृत्तपूर्व सेवानिवृत्ती त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे असे वामन गोपाळ कुलकर्णी. यानंतर आपला त्रिवेणी सांस्कृतिक शिक्षण आणि क्रीडा संस्थेचा पहिला पुरस्कार दादानेस पुरस्कार माझ्या वडिलांना मिळाला होता आणि आज पुन्हा 25 वर्षानंतर माझ्या वडिलांना आज जीवनगौरव पुरस्कार मिळतोय. मी आपल्या सर्वांचे आभार मानते. माझ्या वडिलांनी आम्हाला जगायला शिकवलं नाही, पण जगायचं कसं हे त्यांना पण आहे. फक्त कष्ट कर, प्रामाणिकपणे कष्ट कर, त्याचं फळ तुम्हाला मिळेल हे इतरांबरोबर आम्हालाही शिकवलं. आमच्या आई वडिलांच्या संस्कारावरच आम्ही आजपर्यंत इथं आलो. त्यांचा हा सत्कार होतो हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वराज्य परिवारातर्फे आभार मानते. थँक्यू. शैक्षणिक कार्य करत ज्यांनी वाटचाल केलेली आहे असे विजय गोविंद चिंचणीकर. यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मार्गदर्शक बोर्डामार्फत प्रश्नपेटीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांची नेमणूक होती असे विजय गोविंद मल्लापाव कोरे आणि राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे कार्यरत असणारे मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांचं नाव घेतलेलं आहे असे केवडी चव्हाण. समाजातील मतिमंद मुलांना सामाजिक
संसारात आणण्याचं काम आणि ज्यांना पुनर्वसन करण्याचं काम ज्यांनी प्रयत्नशील करून केलेलं आहे त्यांच्या जीवनामधला आनंद यासाठी गेली 35 वर्ष गरीबपरच्या ग्रामीण भागामध्ये संपूर्ण अकल्पनाचा विकास घेतलेला गेलेला इतक्या ठिकाणी शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम पाहिलेलं आहे केंद्र प्रमुख म्हणून सुद्धा आपण काम पाहिलंय त्यासोबतच विविध शैक्षणिक कार्यामध्ये आपण नेहमीच आग्रह करत आपला त्या निमित्ताने सन्मान होतो आहे ज्योतिबा गणपती पाटील समारंभाच्या अध्यक्ष गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, या संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक श्रीकांत नाईक सर, संस्थेचे अध्यक्ष श्री टी.के. पाटील, माजी सरपंच चव्हाण साहेब, आता ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले ते बहुतेक सर्वजण मला माझ्यापेक्षा वयाने मोठे होते असं लक्षात आलं. लहानाने मोठ्यांना पुरस्कार देण्याचा एक प्रकार आज झाला, म्हणून मी त्या सर्व लोकांच्या बद्दल एक कृतज्ञता व्यक्त करतो. चल, हळूहळू माझा आवाज वाढेल. अशा कशा ज्याने त्याने गाढल्या उमेदी, असा कसा जो तो येते होतसे खरेदी, कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, उषक्काल होता होता काळ रात्र झाली. 1971 साली सुरेश भट यांनी लिहिलेल्या आणि 1976-77 साली सिंहासन या मराठी चित्रपटात वापरलेल्या या ओळींचं स्मरण करावं असं आपल्या भोवतालचं वातावरण आहे. 25वा गुणगौरव समारंभ आहे. रौप्य महोत्सवी वर्ष आहे. रौप्य महोत्सवी वर्षाचा पाहुणा म्हणून येण्याचं भाग्य मला लाभलं, याचा मला आनंद आहे. समाजामध्ये एकमेकांच्या बद्दल तिरस्कार वाढत असताना भोवतालच्या गुणवंतांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याची एक मनोवृत्ती या परिसरातल्या लोकांची आहे, ही आजच्या काळाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बहिरेवाडीत हा कार्यक्रम आहे. जे.पी. नायकांचं गाव आहे. भोवतालचा समाज आंधळा आणि बहिरा झालाय की काय अशा शंका याव्यात, अशा अनेक गोष्टी रोज वृत्तपत्रामध्ये वाचायला मिळतात. त्याला अपवाद म्हणून एक समाजाचं जागर करण्याचं काम पुत्तूरला व्याख्यानमाला आहे, संकेश्वरला व्याख्यानमाला आहे. मी यावर्षी संकेश्वरला गेलो होतो. चांगली गोष्ट आहे. एखादी संस्था सतत 25 वर्ष कार्यरत राहते. ती सुरुवातीला असंच म्हणाले की ही सोपी गोष्ट नाही. त्याला एक कारण आहे. कुसुमाग्रजांनी एकदा असं म्हटलं की आपल्याकडं संस्थेची संस्थानं होतात, खुर्च्यांची सिंहासनं होतात. आणि हे झालं की संस्थेला हळूहळू उतरती कळा लागते. कालच्या 2 फेब्रुवारीच्या लोकसत्तामध्ये देवेंद्र गावंडे यांचा एक लेख मला वाचायला मिळाला. त्या लेखाचं शीर्षकच होतं संस्थांची संस्थानं होताना. ते कुसुमाग्रजांनी जी शंका व्यक्त केली त्या पद्धतीनं संस्थेची वाटचाल जर वेगळ्या प्रकारे सुरू झाली तर हळूहळू त्या संस्थेचं रूपांतर संस्थानात होतं
आणि खुर्चीचं रूपांतर सिंहासनात होतं. त्या लेखामध्ये काय आहे मी सर्व सांगत नाही. आपण मुद्दाम 2 फेब्रुवारीचा लोकसत्तामधला लेख मिळवून वाचा. संस्था चांगल्या चालतात कशा आणि त्या वाईट होतात कशा हे या लेखामध्ये फार चांगलं मिळतं. इथं आल्यानंतर मला एक बरं वाटलं, आनंद झाला. मी जरा इतिहासामध्ये गेलो. मला एक चांगली आठवण आली. 44 वर्षापूर्वी जे.पी. नायकांच्या हस्ते सांगलीतल्या शांतिनिकेतन कॉलेजमध्ये एक वादविवाद स्पर्धा झाली. तेव्हा त्या स्पर्धेतलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जे.पी. नायकांच्या हस्ते घेण्याचं भाग्य मला लाभलं. त्यापूर्वी कधीही आणि त्यानंतर कधीही मी जे.पी. नायकांना पाहिलं नाही किंवा भेटण्याचा ओळख असायचा प्रश्नच नव्हता. हे निमंत्रण आल्यानंतर मला ते आठवलं आणि मी तो फोटो माझ्या फाईलमध्ये अजून जपून ठेवलाय. माझी जी बोर्डिंगमध्ये मी त्या बोर्डिंगमध्ये राहत होतो ते मित्रमंडळी विनोदानं म्हणाले की आज जे.पींच्या हस्ते जी.पीला पुरस्कार मिळाला. ते कुठं मी कुठं, विनोद करणाऱ्यांनी केला पण ते माझ्या लक्षात राहील. ज्वारी नसलेली कणसं, गर नसलेली फणसं आणि विचारधारा नसलेली माणसं ही निरुपयोगी असतात, बिनकामाची असतात. आणि अशी माणसं जर एकत्र आली तर मगाशी मी जे म्हणालो ती संस्थेची अधोगती सुरू होते. या संस्थेचं वैशिष्ट्य आहे की इथं ध्येयवादी वृत्तीनं एक निश्चित विचारसरणी उराशी बाळगून वाटचाल करणारी मंडळी एकत्र आली. श्रीकांत नाईक सरांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली एवढी वर्ष हे सर्व चालू आहे. आणि हे करताना पुन्हा खंड पडलेला नाही, धरसोड वृत्ती नाही. तांब्यांची कविता तुम्हाला माहित आहे, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. कुणामुळं कुणाचं अडत नाही, कोण गेलं तर काही राहत नाही. 4 दिवस दुःख, शोक सभा, श्रद्धांजली, आठवणी, पुढं काही होत नाही. कारण त्यातच लिहिलंय चंद्र सूर्य ही गेले तरी काही होत नाही. ही कविता तांब्यांच्या पत्नीनं वाचली. तांबे आपल्या पत्नीला नेहमी सांगत होते की माझं तुझ्यावर फार 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 प्रेम. सगळे पती असंच सांगतात, माझ्यासह सांगावंच लागतं. किंवा पत्नी सुद्धा आपल्या पतीला असंच सांगत असेल, माझं तुमच्यावर फार 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 प्रेम आहे. हे म्हणणं सोपं आहे, जसं स्टेजवर बंधू भगिनीनो असं म्हणणं सोपं आहे. तांब्यांच्या पत्नीनं एक दिवस तांब्यांना विचारलं की माझ्यावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम. अनेक कविताही लिहिलेल्या आहेत. मुळात तो एक व्याख्यानाचा विषय आहे तांब्यांची कविता. आपल्या पत्नीविषयी सहज तुझी हालचाल नावाची एखादी कविता तुम्ही वाचलात तर तुम्हाला लक्षात येईल तांब्यांचं स्वतःच्या पत्नीवर अतिशय प्रेम. ती म्हणाली मग समजा मी मेले, काही झालं तर मग काय 4 दिवस दुःख होणार, पुढं तुम्ही विसरून जाणार. तांबे म्हणले नाही, तसं नाही. मग काय, तुम्हीच लिहिलाय. मग आपल्या पत्नीच्या मनाची समजूत घालण्यासाठी तांब्याने आणखीन एक कविता लिहिली. त्या कवितेचं नाव आहे गेली ज्योती विझवून या. प्रणय प्रभा नावाचा त्यांचा जो काव्यसंग्रह आहे त्यामध्ये ही कविता आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं तुझ्या प्रेमाची ज्योत
ते तुझ्या अस्तित्वाची ज्योत जर विझून गेली तर ती पुन्हा कधीही पेटणार नाही. बल्ब गेला तो टाकूनच द्यायचा, तो पुन्हा वापरता येत नाही. तांब्याने आपल्या पत्नीला ठामपणे सांगितलं की जर तू गेलीस तर माझ्या मनातील प्रेमाची ज्योत पुन्हा पेटणार नाही. एवढ्या निष्ठेनं या संस्थेची वाटचाल सुरू आहे आणि म्हणून 25 वर्ष हे काम चालू. गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये एक फरक आहे. मी मराठीचा प्राध्यापक होतो. माझी मातृभाषा कानडी आहे. मी त्या सीमा भागातला आहे, सांगलीच्या. तुम्ही या सीमा भागातले आहात. मराठी वाचावे म्हणून जे काही करता येईल हे सगळं मीही करतोय, कारण माझी सुरुवात 5 वर्षे बेळगावात झालेली आहे. मराठीला कसा आणि कोणत्या पद्धतीनं विरोध तिथली जनता म्हणूया, शासन म्हणूया, प्रशासन म्हणूया, हे मी अनुभव. म्हणून मी गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये मला एका पुस्तकामध्ये एक फरक एक मांडलेलं लक्षात आलं. विनोबाजी नेहमी म्हणायचे की माणसानं एखाद्याचं मत खोडावं, माणूस खोडू नये. हाच विचार मला वाटतं विनोबानी ज्ञानेश्वरीतून घेतला. कारण गीतेमध्ये असं सांगितलं की ज्या ज्यावेळी संकट येईल धर्मावर, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगात मी अवतार घेईन, जन्म घेईन, ते पुन्हा येईल. मला वाटलं फडणवीसांनी हा अभ्यास करूनच हे म्हटलं की काय, अशी एक मला पुसटशी शंका आली. ज्ञानेश्वरांनी मात्र थोडं वेगळं म्हटलं. तिथं दुर्जनाचा संहार आहे, सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांच्या संहारासाठी. ज्ञानेश्वरीमध्ये असं नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. माणूस मुळात चांगलाच असतो. खुर्चीवर बसण्यापूर्वी माणूस चांगलाच असतो की नाही? निवडून जाण्यापूर्वी माणूस चांगलाच असतो की नाही? अपवाद वगळता तिथं गेल्यावर बरीच माणसं बदलतात, बिघडतात वगैरे वगैरे. माणूस मुळात चांगला असतो, षड रिपूमुळं तो बिघडतो. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, माया हे जे षड रिपू आहेत, 6 शत्रू आहेत. यालाच एकनाथाने विंचू म्हटलंय भारुडात. विंचू चावला, या विकाराचा विंचू चावला की माणूस बिघडतो. अलीकडं सत्ता आणि संपत्ती एवढ्या 2च कारणांनी माणसं बिघडतात. ज्ञानेश्वरीमध्ये मात्र ज्ञानेश्वरांनी संहार सांगितलेला नाही. इथं दुर्जनाचा दुष्टपणा नाहीसा करायचा आहे. खळांची व्यंकटी सांडायची. माणसाला मारायचं नाही, माणसातला दुष्टपणा मारायचा. ज्ञानेश्वर अधिक उदार होते. त्यांनी सांगितलं की माणूस मुळात चांगलाच होता, विकारामुळं बिघडला, त्याच्यातला दुष्टपणा नाहीसा करायचा आणि त्याला सत्कर्मी रती वाढो, त्याला चांगल्या पद्धतीच्या कामामध्ये तो गुंतून जावा, ही भावना आहे. सुधारणं, श्रीकृष्णाने संहार सांगितला, ज्ञानेश्वरांनी सुधारणा सांगितली. विद्यार्थी बिघडला तर त्याला काढून टाका, हे प्राचार्याचं काम नाही. विद्यार्थी बिघडला तर त्याला सुधारायचं.
वसंत कानेटकरांचं अश्रूंची झाली फुले हे नाटक आपल्याला माहिती आहे. त्यातला लाल्या बिघडला होता, गाढवावरून कॉलेजला येत होता आणि फणसेकरांच्या सारख्या विद्यानंदांनी अभिनयातून आपल्याला सांगितलं की तो लाल्या पुढं एक दिवस इन्स्पेक्टर लालासाहेब देशमुख झाला. ज्ञानेश्वरांची दृष्टी कशी होती हे लक्षात येतं. इथं आल्यानंतर मला आणखीन एक गोष्ट लक्षात आली की माझ्यासमोर बसलेले बहुतेक सर्व अपवाद असतील, सासण साहेब तुम्ही अपवाद, आणखीन काही अपवाद, बहुतेक तुम्ही आम्ही सगळे शिक्षक आहोत. मी शिक्षक होतो, तुम्ही शिक्षक आहात, कोण निवृत्त आहे, कोण काही काळानं निवृत्त होणार आहात. तुकारामाने असं म्हटलंय, माझी या जातीचे माझं भेटो कोण. मला माझ्या जातीचे भेटले की फार आनंद. तुम्ही म्हणाल सारखं माळीच भेटतात काय, अजिबात नाही. मला प्राध्यापक भेटला, मला अधिक आनंद होतो. आमचे वडराळे सर समोर आहे, आम्ही एका गुरुचे शिष्य आहोत. प्राध्यापकाला प्राध्यापक भेटला, वकिलाला वकील भेटला, डॉक्टरला डॉक्टर भेटला, पोलिसाला पोलीस भेटला, चोराला चोर भेटला. आनंदच होतो ना, आपल्या जातीचा कोणीतरी आहे, आपला माणूस. तसं शिक्षकांना समोर शिक्षक पाहिल्यानंतर बरं वाटतं. आणि इथं ज्यांना सांस्कृतिक समाज पुरुष म्हटलं गेलंय त्याचे 2 खंड जोशी साहेबांनी मला 4 दिवसापूर्वी दिले आणि मी ह्या 4 दिवसात जेवढं शक्य आहे तेवढं वाचून काढलं. 2 खंडात न मावणारा माणूस. अजून त्यांच्याबद्दल काहीतरी लिहिलं जावं, आम्हाला वाचायला मिळावं असं वाटतं. मी त्यात शोध घेतला की 5 सप्टेंबरला त्यांचा जन्म झाला. हे शिक्षक दिनी जन्म होणं हे शिक्षकाचं केवढं भाग्य आहे. ते राधाकृष्णनांचा जन्मदिन म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करतो, हे भाग्य सरांना लाभलं. आज कार्यक्रम घेणं हेही महत्वाचं वाटतं. 9 फेब्रुवारी साने गुरुजींच्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. साने गुरुजींची धडपडणारी मुलंच ही सगळी संस्था चालवतात असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. साने गुरुजींनी जी श्यामची आई लिहिली ती 5 रात्रीत लिहिली. 5 दिवसात नव्हे, दिवसभर खडी फोडत होते नाशिकच्या तुरुंगात आणि 5 रात्रीत रात्रभर बसून 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी अत्र्यांनी त्याला जी छोटी प्रस्तावना लिहिलेली आहे याचा खास उल्लेख केला आहे. श्यामची आईची सुरुवात होण्याचा हा दिवस आहे. त्यात पुन्हा बाबा आमटेंचा आज स्मृती दिन आहे. अशा एका चांगल्या दिवशी जवळजवळ 41 पुरस्कार द्यायचे आहेत. आपण सर्वजण माझ्या भाषणासाठी आला आहात यापेक्षा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेला आहात याची मला पूर्ण जाणीव आहे. पण या निमित्तानं शिक्षकांच्या बद्दलच बोलायचं तर मला अलीकडं एक कविता वाचायला मिळाली, ती मुद्दाम आपल्याला सांगतो. छोटी आहे. शिक्षक कसा असावा आणि शिक्षक कसा नसावा. एक छोटी कविता मला एका ठिकाणी वाचायला मिळाली. जिथे वाद नाही संवाद आहे, प्रश्न नाही उत्तर आहे, हिंसा नाही क्षमा आहे, स्वार्थ नाही समाधान आहे, धमकी नाही धमक आहे, भीती नाही आधार आहे, शंका नाही विश्वास आहे, पैसा नाही
पण श्रीमंती आहे, प्रखर नाही पण तेजस्वी आहे, ही जात नाही पण पत आहे, गर्वाने म्हणा मी शिक्षक आहे. चांगली भूमिका. म्हणजे आपण कसं असावं आणि आपण कसं नसावं. कवी कोण आहे मलाही माहीत नाही, अनामिक खाली नाव नव्हतं. आणि हे वाचल्यानंतर पटकन मला कबीराचा दोहा आठवला. याच आशयाचा, साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुबाय, सार सार तो ग्रहण करे होता दी उडाय. चांगलं तेवढं घ्या, वाईट सोडून द्या. एवढं केलं तर आपण शिक्षक असल्याचं सार्थक झालं. आयुष्यामध्ये विद्यार्थ्याला शिक्षक आणि शिक्षकाला विद्यार्थी चांगले भेटावे लागतात. अर्जुनाला श्रीकृष्ण भेटला, विवेकानंदांना रामकृष्ण भेटले, महात्मा गांधींना गोपाळकृष्ण गोखले भेटले, आमच्या बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांना आपले विद्यापीठाचे माजी कुलगुरू कर्मवीर भाऊराव पाटील भेटले, किंवा महाभारतामधल्या कर्णाला राधा भेटली. तो कौंतेय होता पण तो राधेय झाला हे आपल्याला ज्ञात आहे. फार जुनं कशाला, मनोहर जोशी, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे या तिघांना जर बाळासाहेब ठाकरे भेटले नसते तर ते विचार करूया. आपल्या गोपीनाथ मुंडेंना जर प्रमोद महाजन भेटले नसते तर तुम्ही त्यांचा इतिहास पाहिलात तर लक्षात येईल काय झालं, कोणाची बहीण कोणाच्या प्रेमात लग्न झालं आणि पुढं काय झालं. ही भेट एका कॉलेजमधली. पानसरे साहेबांना जर प्राथमिक शाळेत पत्के गुरुजी भेटले नसते आणि एन.डी. पाटील सरांना त्यांच्या त्या शाळेत वाळव्यातल्या खैरमोडे गुरुजी भेटले नसते तर ही सगळी माणसं एवढी मोठी झाली असते का, काय झालं असतं. आणि हे सगळं चिंतन करताना माझ्या लक्षात आलं की मला सोलापुरात शिकत असताना आर.बी. जाधव सर आपल्या पेठचे इस्लामपूर गुरुचे ते जर भेटले नसते तर मी एक वाक्यही मराठी बोलू शकत नव्हतो. तुमच्या गावात सगळं कन्नड, घरात कन्नड, पण मी सोलापूर सारख्या मोठ्या शहरात गेलो, तिथं मला हे जाधव सर भेटले. त्याने माझ्या मनात मराठी विषयाबद्दलची आवड निर्माण केली आणि मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावलं, शिकवलं. कॉलेजमध्ये आल्यानंतर मला स.ग. यादव म्हणून मला एक गुरु भेटले आणि त्यांच्यामुळं, यादव सरांच्यामुळंच मी BA मराठी घेतलं, मग MA झालो, MPhil झालो, PhD झालो, प्राध्यापक झालो, आचार्य झालो, हे सगळं झालो. पण जाधव सर आणि यादव सर भेटले नसते तर आज मी तुमच्यासमोर उभा राहिलो नसतो. हे दोघंही आज हयात नाहीत, पण मला आठवतं, लक्षात येतं, कृतज्ञता वाटते की ही दोन शिक्षक आयुष्यात भेटले म्हणून आपण हे करू शकतो. माणूस कुणामुळं तरी घडतो. तुम्हाला माहीत आहे तुमच्या परिसरात ते रणजित देसाई मोठे लेखक झाले, स्वामीकार झाले. माझा PhDचा विषयच रणजित देसाई आहे. मी स्वामीचाही शोध घेत होतो. सगळी जुनी पत्र त्यांच्या वाड्यात जाऊन वाचत होतो. पांडुरंग कुंभार होते, ते आम्हाला सगळी ही कागदपत्र दाखवत होते, आम्ही अभ्यास करत होतो. स्वामीच्या सगळ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्येही वेगळ्या गोष्टी वाचत होतो. आणि मग स्वामीचं मूळ कुठं आहे, PhD मध्ये हेच असतं की डीप अँड डिटेल स्टडी ऑफ द सब्जेक्ट, सूक्ष्म आणि सखोल अभ्यास. स्वामीकार होण्यापूर्वी
रणजित देसाई पूर्वी भरपूर कथा लिहित होते. 2 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या होत्या, बारी आणि माझा गाव. पण त्यांना काही मान्यता मिळाली नव्हती, लोकप्रियता मिळाली नव्हती. शोधात होते, धडपडत होते. आणि याच दरम्यान माधवराव पेशव्यांच्यावर आपण काहीतरी लिहावं असा विषय त्यांच्या डोक्यात आला. त्याची तयारी चालू होती, चिंतन चालू होतं, कागदपत्री तयार करत होते. आणि याच दरम्यान ते आपले गुरु वि. स. खांडेकर यांना भेटायला कोल्हापुरात त्यांच्या घरी गेले. आणि मग गेल्यानंतर गुरु शिष्यांच्या गप्पा सुरू झाल्या. ते म्हणले काय चाललंय? मग यांनी सांगितलं की मी आता माधवराव पेशव्यांच्यावर एक कादंबरी. खांडेकर म्हणले योगायोग आहे, मीही माधवराव पेशव्यांच्यावरच अजिंक्य नावाची कादंबरी लिहितो, म्हणजे त्याची तयारी करतो. पण हा पण फार महत्वाचा आहे. पण तू जर या विषयावर लिहिणार असतील तर मी थांबतो. खांडेकरांनी अजिंक्यचं लेखन थांबवलंय. हे रणजित देसाईंनी 3ऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत लिहून ठेवलंय. एवढ्या मोठ्या मनाची माणसं मी माझ्या आयुष्यात फार कमी बघितलेली आहेत, हे रणजित देसाईंचं वाक्य आहे. कारण त्या काळात खांडेकर हे प्रस्थापित होते, लोकप्रिय होते. सर्व राज्यात नव्हे देशात त्यांचं नाव झालेलं होतं. आणखीन एक कादंबरी झाल्यामुळं फार मोठा फरक होणार नव्हता. पण रणजित देसाई चाचपडत होते. सुरुवातीचा काळ होता आणि म्हणून त्यांनी सांगितलं मी जे काही तयारी केली तेही घेऊन जा आणि अशी चांगली कादंबरी लिही. ती किती चांगली कादंबरी आहे आपण अनुभवतोय. पुढच्या काळात ते स्वामीकार झाले. पण जर खांडेकरांनी लिहिली असती तर ते आपला शिष्य मोठा व्हावा ही गुरूंची इच्छा असावी लागते. म्हणून मगाशी म्हणालो की चांगला शिक्षक चांगल्या विद्यार्थ्याला भेटावा लागतो. चांगल्या वक्त्याला चांगले श्रोते भेटावे लागतात. चांगल्या वाचकाला चांगला लेखक आणि चांगल्या लेखकाला चांगला वाचक भेटावा लागतो. चांगल्या प्राध्यापकाला चांगला प्राचार्य भेटावा लागतो. आणि पुढं चांगल्या सासूला चांगली सून भेटावी लागते. सास भी कभी बहू थी. चांगली सून पुढं चांगली सासू होते का? आत्मपरीक्षण करा. होते आणि नाही ही दोन्ही उत्तर आहेत. पण बहुमत कुणीकडे आहे? हे महाराष्ट्र विधानसभेसारखं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी, इथं विद्यार्थी कमी असतील पण आपण कोणाचे तरी विद्यार्थी आहोतच. मी शिक्षक आहे पण मी कोणाचा तरी विद्यार्थी आहे. मग मी नशिराबादकर सरांचा असेल, मी रवींद्र ठाकूरांचा असेल किंवा मागास सांगितलेल्या जाधव सर, यादव सरांचा, मी कोणाच तरी विद्यार्थी आहे आणि मग कोणाचा तरी शिक्षक आहे. पण आपण दोघांनी एकमेकाविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आईविषयी आपण कृतज्ञच आहोत. आईचे उपकार हे काही सांगायची गोष्ट नाहीच आहे. पण आईने सुद्धा मुलाविषयी कृतज्ञ असलं पाहिजे. बाळा गाऊ कशी अंगाई, तुझ्यामुळे मी झाले आई, हे आईने कधीच विसरू नये. तो झाला म्हणून तू आई झालीस, नाही तर तू बाई होतीस. बाई आणि आई याच्यामध्ये केवळ बा आणि आ एवढा शब्द नाही आहे. मर्ढेकरांच्या एका कवितेत ते म्हणतायत, पोर सौदा होतीस काल परवा पावे तो, थांब उद्याची माऊली तीर्थ पायाचे घेतो. ते मर्ढेकर एका मुलीला लहानपणापासून पाहत होते. पुढं कधीतरी ती मुलगी मोठी झाली, वयात आली, लग्न झालं आणि मग ती आई होण्याच्या अवस्थेत माहेरी आली आणि मर्ढेकरांनी पाहिलं आता ही मुलगी आई होणार आणि मर्ढेकरांना ह्या ओळी सुचल्या. पोर सौदा होतीस काल परवा पावे तू,
थांब उद्याची माऊली हर्डेकर रस्त्यावर थांबून त्या मुलीचं दर्शन घेतात. तीर्थ पायाचे घेतो का, ते आता आई होणार. ते आईने सुद्धा मुलाविषयी हे पाळलं पाहिजे. चांगल्याला चांगलं भेटलं पाहिजे. सज्जन को सज्जन मिला तो दो बात, गधे को गधा मिला तो दो लाख. चांगल्याला चांगलं भेटलं तरच. आणि म्हणून संस्कार करायचे असतील, समाज सुधारायचा असेल, सरांनी जे अनेक बरे वाईट अनुभव घेतले आपल्याला सांगितले, त्याला मार्ग काय? संत आणि ग्रंथ हा आत्ताच्या काळामध्ये समाज सुधारण्याचा राजमार्ग आहे. त्यासाठी वाचनालय हवी. आपल्याकडे ग्रंथालय असतात, वाचनालय नसतात. मी म्हणणार दोन्हीचा अर्थ एकच नाही. वाचनालयात वाचन महत्वाचं आहे, ग्रंथालयात ग्रंथ महत्वाचे आहेत. ग्रंथ भरपूर आहेत, कपाट भरलेली आहेत, वाचते. आम्ही कोल्हापुरात आम्ही जेव्हा बऱ्याच वेळा महालक्ष्मी मंदिरात जातो, तिथून अगदी पुढं भवानी मंडपात पावलाच्या अंतरावर करवीर वाचन मंदिर आहे. बऱ्याच वेळा मी महालक्ष्मी मंदिर, आता मी काय एवढा देवभोळाही नाही आहे, सतत महालक्ष्मीला जाणारा असं नाही आहे, कधीतरी जातो. तिथूनच निघालो तर नमस्कार करतो, एवढंच. मुद्दाम जात नाही. करवीर वाचन मंदिरात मी मुद्दाम जातो. त्यामुळे मी महालक्ष्मी मंदिरातून नमस्कार करून करवीर वाचन मंदिरात जातो. महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मला बऱ्याच वेळा आमचे विद्यार्थी दिसतात, विद्यार्थिनी दिसतात, काही वेळा दोघं एकत्रही दिसतात. महालक्ष्मीची कृपा. पुढे गेल्यानंतर मी करवीर वाचन मंदिरात सगळीकडे बघतो, कोण दिसतंय का. महालक्ष्मी मंदिरात जाऊ नका असं मी विद्यार्थ्यांना कधीच कुणाला सांगितलं नाही. ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यांची श्रद्धा असेल तर जायला पाहिजे त्यांनी. पण आम्ही एवढंच सांगत होतो, बाळांनो तिथं जावा, नमस्कार करा, महालक्ष्मीचे आशीर्वाद घ्या आणि जरा पुढं जावा, करवीर वाचन मंदिरात जावा. महाराष्ट्रातली नामांकित सगळी साप्ताहिक, मासिक, दैनिक ठेवलेली आहेत. टेबल आहे, खुर्ची आहे, वर फॅन आहे, निवांत बसून थोडा वेळ वाचा. असं दृश्य बघण्याचं फार आमच्या वाट्याला आलं नाही. याचं कारण आहे मुलांचं लक्ष हे आता हे हळूहळू पूर्ण कमी व्हायला. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवम कुलम इच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनः. शेवटचं तेवढं कळालं, स्वाभाविक आहे. भोजन का भजन असं म्हणल्यानंतर लोक म्हणतील आधी भोजन होऊ द्या मग भजन. माळे सरांचं काय असेल ते बघू. पण ते उलट झालं, आधी भजन मग भोजन. कन्या वरयते रूपम. लग्नामध्ये कोणाचं लक्ष कुठं असतं? त्या मुलीचं लग्न असतं, तिचं लक्ष आपला होणारा पती किती रूपवान आहे. कन्या वरयते रूपम, किती रूपवान आहे वगैरे बघत असते. तो किती गुणवान आहे ते पुढं कळतं. माता वित्तम, मुलीच्या आईला जी काळजी असते. आपण ज्या घरामध्ये आपली मुलगी आता देतोय तिथं आपल्या मुलीला सगळ्या सोयी सुखसोयी आहेत की नाही, टीव्ही आहे का नाही, तो पुढा मोठा कसले कसले आता आलेत ते सगळे आहेत की नाही, सगळ्या सोयी आहेत की नाही, आर्थिक परिस्थिती चांगली आहे की नाही, माझ्या मुलीला काही कमी पडू नये. माता वित्तम पिता श्रुतम. बापाला काळजी असते मुलीच्या,
की जो काही जावईने निवडलाय त्याचा लौकिक कसा आहे, त्याचं चारित्र्य कसं आहे, त्याची प्रसिद्धी कशी आहे. नाहीतर कुठल्याही पोलीस स्टेशनला चौकशी करा, त्याची माहिती मिळते. असा असेल तर मुलीच्या बापाला काळजी असते. आईचं हृदय आणि बापाचं काळीज काय असतं हे आई वडील झाल्याशिवाय कळत नाही. त्यातही जरा मुलीची काळजी बापाला जास्त असते, अनुभव म्हणून सांगतो. आईला नाही असं नाही, नाहीतर भांडण सुरू होईल. पण मुलीला, आईला मुलगा अधिक प्रिय असतो आणि वडिलांना मुलगी अधिक प्रिय असते. अपवाद असते. म्हणून ही काळजी बापाची काळजी. बांधवम कुलम इच्छन्ति. मुलीच्या भावाला, दादाला काळजी असते. एकदा ताईचं झालं की आपला नंबर, म्हणजे ताईचं लवकर होऊ द्या, त्याची धडपड असते, काळजी असते, प्रयत्न असतात. का घरात बोलत असतात ना, एकदा मुलीचं झालं की मग आम्ही मुलाचं म्हणतो, एकदा मग होऊ द्या. काळजी काय आहे? बांधवम कुलम इच्छन्ति. आपल्याकडं जाती एवढ्या, पोट जाती एवढ्या, एकाच जातीचे पण त्यात पुन्हा फरक. ते जरा असे आहेत, आम्ही जरा असे आहोत. कुठलीही जात घ्या, कुठलाही धर्म घ्या, हे सगळे प्रकार आहेत. त्या मुलीच्या भावाला काळजी असते. असं काही उद्या झालं, त्यांच्या आमच्यात असं आहे, काहीतरी गडबड झाली आणि आपली बहीण परत आली तर असं होऊ नये. ही सगळी काळजी त्या घरातल्यांची. तुम्ही आम्ही मंडळी जी गेलेलो असतो, आपण ना त्या मुलीची काळजी करतो, ना मुलाची काळजी करतो. मांडव कसा आहे, बँडवाला कसा आहे, कुठलाही प्रकार आपल्या डोक्यात एकच, भोजन. मिष्टान्नम मित्रे जनहा. लग्न करून आल्यानंतर, घरी आल्यानंतर घरात जर विचारलं लग्न कसं काय, जेवण चांगलं झालं असेल तर आपण सांगतो फार चांगलं लग्न. चांगलं म्हणजे काय? नवरा नवरी एकमेकाला अनुरूप होते का, मांडव चांगला होता का, बँड वगैरे चांगला होता का, बाकी सगळं बरं होतं का, जेवण फार चांगलं. आणि सगळं चांगलं असेल आणि जर जेवण चांगलं नसेल तर आल्या आल्या काय लग्न बरोबर नाही. आपण जेवणावर या गोष्टी ठरवतो. हे विनोदासाठी नव्हे, आपलं लक्ष कुठं असावं. नवीन घर बांधल्यानंतर आमचे काही मित्र आम्हाला बोलवतात, सर नवीन घर बांधलंय या बघायला. आम्ही जातो, ते दाखवतात, हे फर्निचर हे इथनं आणलं, ही रूम ही अशी, ही रूम ही अशी. सगळं फिरून फिरून सगळं पाहिलं. फरशी इथून आणली, हे तिथून करून आणलं. चांगला आहे, आनंद आहे. पुस्तकाचं कपाट कुठं आहे? बाकीच्या वस्तू असणारी कपाट आमच्या लक्षात येतं ना, कुठल्या कपाटात काय असेल लक्षात येतं. असू द्या, त्यांना जोर लागत असेल तर त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही म्हणतो पुस्तकाचं कपाट नाही, ते करायचं आहे. वाईट वाटतं. लाखो रुपयाचा प्रचंड बंगला, दारात कार गाडी आहे, मोठं फर्निचर घरात आहे, सगळं आहे, पण पुस्तकं घरात नाहीत. ज्याच्यामुळं मस्तक घडतं, ज्यांच्या समोर आपण नतमस्तक व्हावं आणि संस्कार झाले नाहीत तर मस्तक फिरतंय असं लोक वागतात. ती पुस्तकच आमच्यापासून आता दूर जात आहेत. सगळेच नव्हे, रवींद्र जोशी म्हणतील आमचं दुकान चांगलं चाललंय. अपवाद आहेत ना. पुस्तकं वाचणारी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवारी. नामदेव काय सांगतात? नामदेव महाराज ज्ञानेश्वरी बद्दल की तुम्ही सगळी ज्ञानेश्वरी राहू द्या,
एक तरी ओवी अनुभवावी, वाचावी नव्हे, अनुभवावी. एक तरी पुस्तक घ्या. पगार झाला की आम्ही सांगायचो, घरी जाताना खेळणी घेऊन जाता, मिठाई घेऊन जाता आणि काय काय घेऊन जाता. 85,000 झालं तरी सोन्याच्या दुकानातली गर्दी अजिबात कमी होत नाही. आम्हाला एकदा लवटे सरांनी सांगितलं, पश्चिम बंगालमध्ये जोशी सर फार चांगली गोष्ट लवटे सरांची आहे, पुस्तकाच्या दुकानासमोर रांगा लागलेल्या असतात. मला एक क्षणभर खरं वाटेना, पण लवटे सर सांगतायत गांधीजींचा अवतार असलेले लवटे सर जेव्हा सांगतात ते खरंच असणार. बरं वाटलं. आपल्याकडं कशा कशाला रांगा लागतात तुम्हाला माहिती. लाडक्या बहिणीसाठी किती रांगा लागल्या होत्या आपण पाहिलं. पूर्वी रॉकेलसाठी, साखरेसाठी रांगा लागायच्या. पुस्तकासाठी सुद्धा दुकानात जेव्हा रांगा लागायला लागतील तेव्हा खरंच आपल्यापर्यंत संस्कार येईल. मला सरांनी अर्धा तास बोलायला सांगितलंय, माझी वेळ संपत आली. म्हणून पानसरे साहेब जे आम्हाला सांगायचे, एक आधार द्यायचे, सगळंच बिघडलेलं नाही, सगळेच बिघडलेले नाही. ठीक आहे, इतर लोक बिघडतील, शिक्षकांनी बिघडायचं नाही. इफ गोल्ड रस्ट व्हॉट शॅल आयर्न डू, चौसर नावाचा एक विचारवंत. पीजे सर आपल्या भाषणात हे नेहमी सांगायचे, इफ गोल्ड रस्ट व्हॉट शॅल आयर्न डू. सोनच गंजू लागलं तर लोखंडाने काय करायचं. विद्यार्थी चुकला, ठीक आहे, विद्यार्थी आहे तो चुकणार. शिक्षकांनी चुकायचं का. शिक्षकांनी चुकणार. विद्यार्थ्याबद्दलच्या बातम्या आल्या तर आम्हाला एवढं वाईट वाटत नाही, पण शिक्षकांच्या बद्दलच्या बातम्या येतात, दररोज येतात, वाईट वाटत. खांडेकरांनी जे अश्रू कादंबरीमध्ये म्हटलंय की कधी काळी हा देश सुधारला, बदलला, चांगले संस्कार झाले तर ते शिक्षकांच्या मुळेच होते. शिक्षकच हे जग सुधारू शकेल एवढा विश्वास वि स खांडेकरांनी आपल्या सगळ्या साहित्यातून व्यक्त केले. पण आजच्या काळामध्ये ही सुधारणा होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण हे कारणीभूत आहे. मी नाईक सरांना विनंती करतो की सर, तुम्ही पुरस्काराच्या रूपानं पुस्तकं देताय, तुम्हाला माहितीच असलेली 2 पुस्तकं राहवलं नाही, तिथं आल्यानंतर पाहिली, आपल्या सगळ्या शिक्षकांच्या साठी लिहिलेलं लवटे सरांचंच नवे शिक्षण नवे शिक्षक हे जे पुस्तक आहे, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की हे पुस्तक जे जे शिक्षक आहेत त्या सर्वांनी घ्यावं, वाचावं, त्याचं चिंतन करावं, नवे त्याचं पारायण करावं आणि इतरांच्या पर्यंत ते पोचवावं. ते नेमकं सगळ्या शिक्षकांनी कसं वागावं याची जबाबदारी आहे. आणि दुसरं पुस्तक वाचन या नावाचं 1-2-2.5 वर्षापूर्वी सरांचं आलंय. ही 2 पुस्तकं तुम्ही पुरस्काराच्या रूपानं जेव्हा लोकांना पुस्तकं देता तेव्हा आवर्जून लवटे सरांची ही 2 पुस्तकं ही आपल्या शिक्षक बांधवांच्या पर्यंत पोचावी, तुम्ही पोचवावी. खांडेकरांच्या, विनोबांच्या, महात्मा गांधींच्या, साने गुरुजींच्या विचारातून जे संस्कार आज समाजात झाले पाहिजेत त्याचं माध्यम म्हणून अशी चांगली पुस्तकं अलीकडच्या काळामध्ये अनेक लोकांनी लिहिलेली आहेत. अशी पुस्तकं आपल्यापर्यंत पोचावीत. मला आज या निमित्तानं आपल्या समोर माझे विचार मांडण्याची संधी नाईक सरांनी दिली. आपण माझे विचार शांतपणे ऐकून घेतलं.
समोर भरपूर म्हणजे सुरुवातीला सांगितलं की वयोवृद्ध मंडळी आहेत. सुरुवातीला माझा जरा संकोच होत होता की वयोवृद्ध मंडळींच्या समोर आपण बोलणार आहोत, पण सर्व वयोवृद्ध मंडळींनी माझं भाषण शांतपणे आपण ऐकून घेतलं. याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाचा लागे असं एक मी कुठेतरी वाचलं होतं. एखादं सुगंधी फुल फुललेलं असेल तर आजूबाजूची माती सुद्धा सुगंधित होते. तसंच कदाचित आपल्या विचारानं आज आमच्या मनात असंच बरंचसं काहीतरी झालं. आज आपण JP नाईक समाज सरांच्या या पवित्र भूमीमध्ये त्रिवेणी सांस्कृतिक शिक्षण व क्रीडा संस्था उत्तूर यांच्या वतीनं दादा नाईक गुणवंत पुरस्कार आपण इथे संपन्न केला. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांचं आता आपण व्याख्यान ऐकलं ते आदरणीय JP माळी सर, सन्मान्य TK पाटील सर, त्या गावचे डेप्युटी सरपंच, त्या कार्यक्रमाचे सर्व यांनी अगदी नेहमीच अगत्यानं आम्हाला कार्यक्रमाला बोलवतात. ते आदरणीय श्रीकांत नाईक सर, माझ्यासमोर बसलेल्या पोद्दार मॅडम, सन्मान्य आरोकर प्रभोग पाटील, अरुण हेसरे, उपस्थित अरुणा तोडकर, उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनींनो. खरं तर मी एवढी मोठी नाही की मला या कार्यक्रमाचं अध्यक्ष करावं, पण सन्मान्य नाईकसाहेबांनी मला जो अध्यक्षपदाचा मान दिला त्याबद्दल नाईकसाहेब मी आपली मनापासून आभारी आहे. खरं तर आज एक सुभाष कोरे सरांचा कार्यक्रम गडिंग्लजला होता आणि शिक्षकांच्या बद्दल समाजात ज्या भावना आहेत त्या तिथंही ऐकायला मिळाल्या आणि इथंही ऐकायला मिळाल्या. इथं मात्र प्रत्यक्षात त्या बघायला मिळाल्या, कारण जे 70-80 वर्षे ज्यांची वयो झालेली आहेत त्यांना सगळ्यांना नाईक सरांनी जमा केलं, वेचून प्रत्येक गावातनं आणून, आणि जो त्यांचा यथोचित ह्या वयात म्हणजे जे त्यांचं वय आहे की घरात आपलं नातवंडात खेळ बाकीचं बसायचं, त्या वयात त्यांना हा सन्मान केला नाईक सरांनी. त्याबद्दल खरंच मला मनापासून अगदी आनंद झाला. याचं कारण म्हणजे माझे वडील शिक्षक होते आणि एक आदर्श शिक्षक म्हणून गडिंग्लज आजरा चंद्र तालुक्यात त्यांनी काम केलेलं होतं आणि माझ्या वडिलांच्या रूपात सगळी ही मंडळी मला दिसली आणि हे सगळं काम नाईक सरांनी केलं. त्याबरोबर आत्ता जे कामात आहेत, उदाहरणार्थ कांबळे सर असू देत, मतिमंद मुलांचं काम करतात, म्हणजे किती कष्टाची कामं करतात, ह्या लोकांचा सुद्धा इथं सत्कार झाला आणि तो सत्कार या त्रिवेणी समूहानं सांस्कृतिक मंचानं हा केला. त्याबद्दल नाईक सर तुम्हालाही जेवढं धन्यवाद देता येईल तेवढं कमीच आहे. खरं तर मगाशी त्या एक ताई म्हणाल्या की 5G आलं, 4G आलं, पण गुरुजीला मात्र पर्याय नाही, आणि हे अगदी सत्य आहे. म्हणजे आज समाज घडवताना KG पासून ते PG पर्यंत आपण म्हणतोय, पण ते कोण घडवतंय? ते घडवताना शिक्षकांचं योगदान फार मोठं आहे. आपण शिक्षक दिन साजरा करतोय, पण आत्ताच्या जर का परिस्थिती बघितली, शिक्षकांची परिस्थिती बघितली, तर शिक्षकांना शिक्षणापेक्षा इतरच कामं जास्त लावलेले आहेत, हे आपण बघतोय समाजात. पण पूर्वीच्या काळी बघितलं तर सगळे हाडाचे शिक्षक होते, म्हणजे त्यावेळेसुद्धा म्हणजे शेतीची कामं करण्यापासून मुलांना सगळं शिकवलं जायचं आणि तशा पद्धतीचे विद्यार्थी पण त्यांच्याकडे काम करायचे. आता बघितलं तर मुलांना रागवायचे सुद्धा हे नाहीये, म्हणजे शिक्षकांनी मुलाला कुठल्या रागवलं तर लगेच पालक ते जाऊन शाळेत भांडत बसतो, माझ्या मुलाला का रागवलं. म्हणजे शिक्षकांचे अधिकार सुद्धा कुठेतरी कमी झाल्यासारखं सध्याच्या परिस्थितीत वाटतंय. आणि जेव्हा असं वाटतंय तेवढी समाजात काहीतरी नवीन घडावं, नवीन घडवावं, आणि त्याच्यासाठी असे जे कार्यक्रम, असे जे उपक्रम घेतात म्हणजे नाईक सर असू देत किंवा इतर ठिकाणी शिक्षकांच्या पुरस्कारासाठी जे कार्यक्रम घेतलात ते कुठेतरी समाजाच्या प्रबोधन व्हावं ह्या उद्देशाने होत असतात आणि तरी त्याची कुठंतरी एक चळवळ स्वरूपात एक व्हावी असं मला नेहमीच वाटतंय. आज इथं ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आमंत्रित केलं, माझा यथोचित सत्कार केला, त्याबद्दल नाईकसाहेब तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून धन्यवाद देतो. जेव्हा जेव्हा आपल्याला माझी गरज लागेल तेव्हा कधीही मला हाक मारा, मी आपल्या पाठीशी कायमपणे उभी राहील ही आशा व्यक्त करताना थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कृतज्ञता पुरस्कार देण्याचा असा आहे संयुक्त कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे. त्या पुरस्काराकडे आपण आता वळूया. माननीय श्री गिरीश कुलकर्णी सर 2 वर्ष पुण्यामध्ये नोकरी करत त्यानंतर संकेश्वर येथे शेती व्यवसाय गेली 20 वर्ष सेंद्रिय शेतीसह शेतकरी संघटना सेंद्रिय शेती प्रसारासाठी प्रयत्नशील आहेत आणि याशिवाय अनेक सामाजिक कार्यामध्ये आपण सक्रिय सहभाग घेतात. अरुणाताई कुलकर्णी शिक्षकांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी नवनवीन उपक्रम आपण करत असतात. पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम ग्रामीण वातावरणाबाहेर शेतकरी स्त्रियांच्या संघटनेसाठी सुद्धा आपण काम करतात. विविध स्तरातील स्त्रियांच्या सुंदरी आणि आई तुळजाभवानी अशा वेगवेगळ्या सिरियलमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या माननीय श्रीमती उर्मिलाताई कृष्णा कदम यांचा सन्मान. यानंतर पद्मभूषण डॉक्टर JP नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार माननीय SM रायकर सर यांचा सन्मान होतो आहे. डॉक्टर JP नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार. सर एक मिनिट. वीस महाविद्यालयामध्ये अभ्यासपूर्ण अशी व्याख्याने आपण दिलेली आहेत. समाजशास्त्रासह अनेक विषयांचं आपण विविध क्षेत्रामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राचार्य डॉक्टर JP माईसर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होतो. डॉक्टर सतीश देसाई सर एक सेकंड. यानंतर श्री शरद बाबूराव पाटील. यानंतर माननीय श्री शरद बाबूराव पाटील. सर एक मिनिट थोडंसं. यानंतर श्रीमती अरुणा सागर कांबळे. सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. श्रीमती अरुणा सागर कांबळे. सर एक मिनिट. यानंतर श्री विकास रानबा पाटील. श्री विकास. यानंतर श्री संजय जानबा कालकुंद्रीकर. संजय जानबा कालकुंद्रीकर प्राचार्य SS हायस्कूल व छत्रपती ज्युनियर कॉलेज नेसरी. सर सर गेली 32 वर्ष आपण अध्यापनाचं काम करत आहात. सहाय्यक शिक्षक म्हणून 30 वर्ष, पर्यवेक्षक म्हणून 1 वर्ष. धन्यवाद. यानंतर संतोष दुंडप्पा चौगुले VD शिंदे स्कूल गडिंग्लज तर JP नाईक गुणवंत शिक्षक पुरस्काराने तिकडे सर की सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. सर एक मिनिट. सर जरा समोर समोर. यानंतर विशेष आनंद होतो आहे. हा समोर. सर एक मिनिट. यानंतर श्रीमती उषा गणपती मोहिते. गणपती मोहिते आपणास पद्मभूषण डॉक्टर JP नाईक गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. सर एक मिनिट. समोर समोर. यानंतर श्री सुधाकर पांडुरंग मुळीक. यानंतर श्री संतोष मारुती गुरव. सर एक मिनिट थोडंसं. यानंतर श्री संतोष मारुती गुरव. दरवर्षी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी जिल्हा व इंग्रजी विषयाची विद्यार्थ्यांना गोडी लागावी यासाठी विविध नवोपक्रम आपण शाळेमध्ये राबवतात. इंग्रजी व्याकरणासाठी विशेष मार्गदर्शन आपण केलेलं आहे.
यानंतर विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्कार सर एक मिनिट. स्पष्ट वक्ते म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे असे प्राध्यापक काटकर कोल्हापूर, हा सर समोर. कोल्हापूर चडोली खालसा माननीय श्री सुजाता दिगंबर गिरी कोल्हापूर सन्मान पुरस्कार. सर समोर. नंतर माननीय श्री प्रकाश विठोबा चौगुले मागाव सर समोर समोर. गुडेवाडी तालुका चंदगड. सर समोर. समोर सर समोर. सर विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्कार हाडोली तालुका आजरा. विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्कार सर एक मिनिट. श्री मारुती पांडुरंग सर देवेकर. सर समोर समोर. विद्यार्थ्यांची मनं ओळखणारा लेखक म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे असे माननीय श्री संजय गोपाळ साबळे. सर एक मिनिट. सर समोर. म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे असे माननीय श्री संजय गोपाळ साबळे. यानंतर श्री संपत पुंडलिक सावंत सर एक मिनिट. गडिंग्लज जागृती विद्यालय येथे सर, समोर. क्रीडा शिक्षक सह मराठी. 200 मारून. हा ठीक आहे मारतो. यानंतर श्री दशरथ कृष्णा कोटकर सोनारवाडी जरा खाली गारगोटी. बघा, जरा खाली करा. हा बस. आपणास विनंती आहे ओके. विशेष रवींद्र मारुती पाटील सर आपला विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करताना विशेष आनंद होतो आहे. यानंतर माननीय श्री विकास गोवेकर सर वर घ्या. हा बस. गोवेकर विकास गोवेकर. यानंतर सर एक मिनिट. हां सर समोर. सर समोर समोर. हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्कार. हा पुरस्कार आपण स्वीकारत असताना एखादं मानपत्र किंवा प्रमाणपत्र जर दुसऱ्या नावाचं आपल्याकडे आलेलं असेल तर आपण एकमेकांना घेऊन सहकार्य करायचे आणि आपल्या नावाचं आपण सन्मान चिन्ह सोबत घ्यायचं. सर एक मिनिट. जो विशेष नवोपक्रम पुरस्कार सर्वांना एक पुस्तक इथे विक्रीसाठी ठेवलेले आहे.